तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ऑक्सिजन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी. नागपूर, सी. चंद्रपूर, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. चंद्रपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अमरावती, बी. नागपूर, सी. अकोला, डी. वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नागपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. भीमा, सी. गोदावरी, डी. तापी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? तुमचे ऑप्शन आहे मुंबई शहर, बी. हिंगोली, सी. उस्मानाबाद, डी. रत्नागिरी. तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई शहर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन विदर्भात कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे चिखलदरा, बी. महाबळेश्वर, सी. माथेरान, डी. पाचगणी. तुमचे योग्य उत्तर आहे चिखलदरा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे विदर्भ, बी. मराठवाडा, सी. कोकण, डी. पश्चिम महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कोकण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणे कोणत्या नदी खोयात आहेत? तुमचे ऑप्शन आहे गोदावरी, बी. तापी, सी. कृष्णा, डी. नर्मदा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कृष्णा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहे गडचिरोली, बी. पुणे, सी. सातारा, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे गडचिरोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मिठाचे शहर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी. ठाणे, सी. भिवंडी, डी. अंबरनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ठाणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते बंदर सर्वात मोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे दाभोळ, बी. जयगड, सी. मुंबई बंदर, डी. रत्नागिरी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई बंदर.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोहपुरुषांची नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. कोल्हापूर, सी. सांगली, डी. सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोल्हापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य असलेले ठिकाण कोणते? तुमचे ऑप्शन आहे अंबोली, बी. लोणावळा, सी. महाबळेश्वर, डी. इगतपुरी. तुमचे योग्य उत्तर आहे अंबोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुधाचा सागर म्हणून कोणता धबधबा ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे कुंडलिका, बी. लिंगमाळा, सी. ठोसेघर, डी. नाणेघाट धबधबा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. लिंगमाळा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. मुंबई उपनगर, सी. ठाणे, डी. नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. ठाणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा दोन राज्यांच्या सीमेला लागून आहे? तुमचे ऑप्शन आहे कोल्हापूर, बी. नांदेड, सी. पुणे, डी. रत्नागिरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नांदेड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील साखर पट्टा म्हणून कोणता भाग ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे कोकण, बी. विदर्भ, सी. पश्चिम महाराष्ट्र, डी. मराठवाडा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पश्चिम महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते? तुमचे ऑप्शन आहे तापी, बी. गोदावरी, सी. सावित्री, डी. वशिष्ठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोणते? तुमचे ऑप्शन आहे उजनी, बी. जयकवाडी, सी. कोयना, डी. वारणा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कोयना. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील निळे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे नाशिक, बी. औरंगाबाद, सी. जळगाव, डी. धुळे. तुमचे योग्य उत्तर आहे नाशिक. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे यवतमाळ, बी. सातारा, सी. रायगड, डी. सिंधुदुर्ग. तुमचे योग्य उत्तर आहे यवतमाळ.